नमस्कार. मी वैशाली घांगरेकर. आज आपण संत सारला दास याची माहिती पाहूया. ईश्वराचा प्रसाद आणि आत्मोन्नतीची ओढ यामुळे मानव किती थोर होऊ शकतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत सारला दास. लहानपणी झालेल्या अक्षर ओळखी पलीकडे याचे लौकिक शिक्षण झालेच नाही. हा मोठा झाल्यावर राजा गजपती कपिलेंद्र देवकडे सैन्यात नोकरीला लागला. राजाबरोबर त्याला अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला आणि याला इतर राज्यांची भौगोलिक सांस्कृतिक माहिती मिळाली. त्याचा उपयोग त्याने आपल्या साहित्यात केला. नंतर तो नोकरी सोडून आपल्या गावी येऊन शेती करू लागला आणि सारला देवीची उपासना करू लागला. एके दिवशी आपल्या शेतात बसून गाणे गुणगुणत होता. तेवढ्यात तिथे वृद्ध स्त्री आली आणि त्याला म्हणाली, इतर गायन न करता तू विष्णू चरित्राचं गायन कर. हा देवीचाच उपदेश आहे असे मानून हा घरी आला. त्याला चिंता वाटायला लागली. आपण शास्त्र पुराणं जाणत नाही, मग विष्णू चरित्र गाणार तरी कसे? या चिंतेतच तो झोपी गेला. स्वप्नात देवी येऊन तिने आदेश दिला, उठ, माझ्या शब्दाचे विस्मरण होऊ देऊ नकोस. या घटनेनंतर सारला देवीलाच आपला गुरु मानून हा अखंड लिहित राहिला. त्याने अनेक ग्रंथ लिहिले. उडिया भाषेत याने महाभारताचा अनुवाद केला. सहज सरळ भाषा हे या ग्रंथाचे विशेष. त्याच्या सोप्या भाषेमुळेच यातली काही पदे आजही जनसामान्याच्या ओठावर आहेत. इतक्या साध्या भाषेत उच्च तात्विक विचार मांडणे हे केवळ सारला दासासारख्या युगांतकारी कवीलाच शक्य आहे. धन्यवाद.